हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आईज. सो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण पेशीबद्दल पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे सेल काय असतात, सेलचे डिफरंट टाइप्स काय आहेत, सेल ऑर्गनल्स म्हणजे पेशी अंगके काय आहेत, ही सर्व ए टू झेड आपण सगळी डिटेल आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपण सेल पासून, म्हणजे आपल्या पेशीपासून. सेल सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मराठीमध्ये सांगायचं झालं तर पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक, कार्यात्मक आणि मूलभूत घटक आहे. म्हणजे कितीही मोठा जर ऑर्गॅनिझम असला तर त्याचं सर्वात छोटं युनिट हे कायम सेल पासून असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सेल पासूनच प्रत्येक ऑर्गॅनिझम तयार झालेला असतो. तर आता जी आपली अवस्था आहे किंवा आता जे आपण लेवल आहे ती लेवल आपण बॉडी लेवल म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपलं शरीर. तर मी तुम्हाला काय सांगितलेलं की सर्वात छोटं युनिट काय आहे तर सेल आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेल एकत्र येतात, त्या सेल एकत्र येऊन टिश्यू तयार करतात. वेगवेगळे टिश्यू एकत्र येतात, ते तयार करतात ऑर्गन. वेगवेगळे ऑर्गन एकत्र येतात, ते तयार करतात ऑर्गन सिस्टीम, आणि त्या वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम थ्रू आपली बॉडी तयार होते. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात छोटं युनिट सेल झालं, त्याच्यापासून आपण सगळ्यात मोठ्या युनिट पर्यंत बॉडी पर्यंत आले. ही ह्युमन्स आपण एक्झाम्पल घेतलं किंवा कोणताही ऑर्गॅनिझम असला तर. मराठीमध्ये सांगायचं झालं तर सेलला आपण पेशी म्हणतो. वेगवेगळ्या पेशी एकत्र येतात, त्या पेशीपासून तयार होते उती, त्या उतीपासून तयार होतात इंद्रिय, त्या इंद्रियापासून तयार होतात इंद्रिय संस्था, आणि इंद्रिय संस्थापासून आपलं शरीर चालू होतं. ही क्रोनॉलॉजी आपल्याला माहित पाहिजे. कदाचित तुम्हाला ते ऑप्शन वाईज येतील आणि दाखवलं जाईल ह्याच्यानंतर काय तयार होतं, त्याच्यानंतर काय तयार होतं. ठीक आहे, आता सेल पासून टिश्यूकडे जाताना दोन फॉर्मॅट तयार होतात. एक तरी वन टाइपच्या सेल एकत्र येतील. ठीक आहे, वन टाइपच्या म्हणजे काय, एकसारख्या काम करणाऱ्या, एकसारख्या असणाऱ्या, एकसारखं ओरिजिन असणाऱ्या सगळ्या सेल एकत्र येतील आणि त्या टिश्यू तयार करतील, तेव्हा त्याला आपण म्हणतो सिंपल टिश्यू. काय म्हणतो आपण त्याला, सिंपल टिश्यू म्हणतो. ठीक आहे, आता सिंपल टिश्यू म्हणजे काय, जसा एखादा ऑर्गन घेतला, ऑर्गन कोणता घेतला, मी हार्ट घेतला. ठीक आहे, आता हार्ट, मी हा एक ऑर्गन घेतला, हा हार्ट कोणत्या टिश्यू पासून तयार झालाय तर कार्डियक टिश्यू पासून. कोणत्या टिश्यू पासून तयार झालाय, कार्डियक टिश्यू. आता हा कार्डियक टिश्यू तयार करताना, तो टिश्यू तयार करताना सगळ्या सेल ज्या आल्या त्या एक टाइपच्या आले. ठीक आहे, कसले आले ते एक टाइपच्या, म्हणजे कार्डियक टिश्यू तयार करणाऱ्या सगळ्या सेल एकत्र आले, त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही टिश्यू नाही. ठीक आहे, म्हणजे सिंपल टिश्यू एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले की कार्डियक टिश्यू काय तयार झालं की एकसारख्या सेल एकत्र येऊन तयार झाले. पण समजा कधी कधी काय होतं, डिफरंट टाइपच्या सेल्स एकत्र येतात. ठीक आहे, डिफरंट टाइपच्या सेल्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून जो टिश्यू तयार होतो त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स टिश्यू. काय म्हणतो आपण त्याला, कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणतो. एक्झाम्पल सांगायचं झालं तर ब्लड. ठीक आहे, आता ब्लड एक कनेक्टिव्ह टिश्यू मानलं जातं. ठीक आहे, ब्लड एक टिश्यू आहे. ब्लडचा विचार केला तर ब्लड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल असतात, जसं की आरबीसी सांगितलं, त्यानंतर डब्ल्यूबीसी सांगितलं. ठीक आहे, ह्या प्रकारच्या सेल आपल्याला ब्लड मध्ये पाहायला येतात. ठीक आहे, त्यानंतर आपण ऑर्गन सांगितलं, ऑर्गन म्हणजे आपले इंद्रिय. कार्डियक टिश्यू पासून हार्ट तयार झालं. आता ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था, वेगवेगळ्या आपल्यामध्ये संस्था आहेत किंवा सिस्टीम आहे, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था आली, त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था, नर्वस सिस्टीम, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्यामध्ये सिस्टीम पाहायला मिळतात, त्याच्यापासून आपलं शरीर पूर्णपणे चालतं. चला पुढे चालू करूया आपण डिस्कवरी, सेलची डिस्कवरी कशी काय झाली आणि पुढच्या प्रोसेस सगळ्या. तर सेल ही टर्म कोणी कॉइन केली तर रॉबर्ट हुक या सायंटिस्टने सेल ही टर्म कॉइन केली. रॉबर्ट हुक यांनी काय केलं, 1665 ला कॉर्क म्हणजे रबराचं काय घेतलं, एक पीस घेतला. त्याने त्याच्यामध्ये नोटीस केलं, जेव्हा त्यांनी त्याला नोटीस केलं तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये स्ट्रक्चर जे दिसलं ते बॉक्स लाईक, म्हणजे बी हाय सारखं त्यांना स्ट्रक्चर दिसलं. बी हाय म्हणजे काय, आपलं जे मधमाशाचं पोळं असतं त्या मधमाशाच्या पोळ्यासारखं त्यांना स्ट्रक्चर दिसलं. आता तिथं ज्या पोळ्यामध्ये प्रत्येक कंपार्टमेंट असते बी हाय मध्ये किंवा त्या सेल मध्ये, त्यांना जे प्रत्येक कंपार्टमेंट असतं त्या प्रत्येक कंपार्टमेंटला नाव त्यांनी दिले सेल दिलं. ठीक आहे, आता सेलच नाव का दिलं, कारण का लॅटिन मध्ये छोट्या स्मॉल रूम्स ना म्हटलं जायचं सेला. काय म्हटलं जायचं, सेला. त्याच्यापासूनच इंग्लिश मध्ये वर्ड आला सेल्स. ठीक आहे, तर सर्वात पहिला टर्म कोणी डिस्कव्हर केली किंवा सेल टर्म कोणी कॉइन केली तर रॉबर्ट हुक यांनी कॉइन केली. त्याने काय केलं, रबरचा थिन सेक्शन घेतला, कॉर्कचा थिन सेक्शन घेतला. त्यांनी त्याच्यामध्ये नोटीस केलं की त्यांना बी हाऊस सारखं स्ट्रक्चर दिसायला लागलं, म्हणजे मधमाशाच्या पोळ्यासारखं, आणि त्यातल्या प्रत्येक कंपार्टमेंटला त्यांनी सेल असं नाव दिलं. ठीक आहे, पुढचं नाव येतं की फर्स्ट डिस्कव्हर कोणी केली लिव्हिंग सेल 1674 ला तर अँटोनियो लिव्हनहुक यांनी. 1673 ला त्यांनी अँटोनियो लिव्हनहुक यांनी काय केलं की एक मायक्रोस्कोप तयार केला. त्या मायक्रोस्कोपच्या अंडर खाली त्यांनी बॅक्टेरियल सेल आणि प्रोटोझोआ सेल बघायचं काम केलं. पुढचं आता वेगवेगळ्या सेल्सच्या थिअरी आपल्याला बघायच्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये सेल थिअरी मध्ये आपल्याला तीन महत्वाचे नाव आहेत. शेल्डन असू दे किंवा श्वान असू दे किंवा रॉडॉल्फ विर्चो. शेल्डन यांचं सोपं आहे. शेल्डन यांनी काय सांगितले की प्रत्येक प्लांट जो आहे तो सेल पासून तयार झालाय. त्याने काय सांगितले, प्रत्येक वनस्पती ही पेशीपासून तयार झाली. हे कोणी सांगितलं, शेल्डनने सांगितलं. पुढचं येतं श्वान. श्वान यांनी काय सांगितलं की प्रत्येक अॅनिमल हा सेल पासून तयार झालाय. शेल्डन यांनी प्लांट रिलेटेड सांगितलं,
श्वान यांनी अॅनिमल रिलेटेड सांगितलं. शेल्डन यांनी सांगितलं प्रत्येक प्लांट, प्रत्येक वनस्पती हे सेल पासून तयार झाल्या. श्वान यांनी सांगितलं प्रत्येक अॅनिमल हा सेल पासून तयार झाला. पुढचं सर्वात महत्वाचं, ठीक आहे, सर्वात महत्वाचं रॉडॉल्फ विर्चो यांनी सांगितले की ऑल सेल्स केम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. ठीक आहे, त्याला त्यांनी कन्सेप्ट दिली ओमनिस सेल्युला ए सेल्युला. म्हणजे काय, प्रत्येक नवीन सेल ही तिच्या अगोदरच्या सेल पासून तयार झालेली आहे. जसं की एक सेल घेतली, तुम्ही ऐकलं असेल मायटोसिस मिओसिस हे सेल डिव्हिजनचे प्रकार आहेत, विभाजन. ठीक आहे, म्हणजे पेशी विभाजन, त्याच्यामध्ये तुम्ही विभाजन आपण बघतो, अर्धसूत्री विभाजन, त्यानंतर सूत्री विभाजन, ह्या टाइपचं. आता हे विभाजन झालं म्हणजे काय, एका सेल पासून दोन सेल मिळतील. भविष्यामध्ये हे सेल पण डिवाइड होईल, याच्यापासून दोन मिळतील. हे आपण परत डिवाइड होतील, याच्यापासून दोन मिळतील. ठीक आहे, म्हणजे यांनी काय सांगितलं, रॉडॉल्फ विर्चो यांनी, की प्रत्येक नवीन सेल ही तिच्या अगोदरच्या सेल पासून तयार झालेली असते आणि त्या कन्सेप्टला म्हणलं जातं ओमनिस सेल्युला ए सेल्युला. परीक्षेला साधा सोपा प्रश्न येईल की रॉडॉल्फ विर्चो किंवा कोणी ओमनिस सेल्युला ए सेल्युला ही कन्सेप्ट सांगितली, तर रॉडॉल्फ विर्चो यांनी ही कन्सेप्ट सांगितली. त्यानंतर आता आपल्याला बघायचं सेलची व्हरायटी. ठीक आहे, सेल सगळ्या एकसारखे आहेत का नाही, तर सेलचा ऑर्गॅनिझम मध्ये नंबर वेगळा असू शकतो, त्याचा आकार वेगळा असू शकतो आणि त्याचा साईज वेगळी असू शकते. जर नंबरचा विचार केला तर सेलची संख्या प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळी असते. मग आपण दोन ब्रॉडली ग्रुप करतो, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरला आपण मराठीमध्ये म्हणतो एक पेशी. ठीक आहे, आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो बहुपेशी मल्टीसेल्युलरला. ठीक आहे, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी. नावातच आहे, युनिसेल्युलर म्हणजे फक्त एकाच सेल पासून जो ऑर्गॅनिझम तयार झालाय त्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणायचं. जसं की पॅरामिशियम आलं, बॅक्टेरिया आलं. ठीक आहे, एक पेशी म्हणजे काय, असा ऑर्गॅनिझम, असा प्राणी, ठीक आहे, जो फक्त आणि फक्त एका पेशीपासून तयार झालाय त्याला काय म्हणा आपण, एक पेशी सजीव म्हणा. मल्टीसेल्युलर म्हणजे काय किंवा बहुपेशी म्हणजे काय, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे जो एकापेक्षा जास्त, ठीक आहे, एकापेक्षा जास्त सेल्स पासून तयार झालाय त्याला आपण मल्टीसेल्युलर म्हणणार आहे. एक्झाम्पल प्लांट्स आले, अॅनिमल्स आले. ठीक आहे, हे सर्व ह्याच्यामध्ये येतात. दोन ब्रॉडली ग्रुप झाले नंबर वन, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. त्याच्यानंतर सेलचा शेप. आता सेलचा शेप इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती ज्या सेल दिसतात त्या सर्व एकाच शेपचे आहेत का नाही, कोण राऊंड दिसते, कोण वेगळ्या कलर, वेगळ्या लांब 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 असं दिसायला लागले. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचा कसा आहे, आकार वेगवेगळा आहे. ठीक आहे, तर हा आकारावरून प्रकार झाले. त्याच्यानंतर सेलची साईज. आता प्रत्येक सेल ही एका साईजची नसते. जसं की जगामधली आतापर्यंत डिस्कव्हर केलेले सगळ्यात स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल कोणती आहे, तर मायकोप्लाझ्म आहे. ठीक आहे, म्हणजे सर्वात लहान पेशी कोणती असली तर मायकोप्लाझ्म ही सर्वात लहान पेशी. जर लार्जेस्ट विचारलं तर लार्जेस्ट लिव्हिंग सेल आपल्याला एक पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं, एक म्हणजे अंड. आता आपल्याला ह्यात पण माहिती आहे की सर्वात मोठं अंड कशाचं, तर ऑस्ट्रिचचं अंड सर्वात मोठं आहे. मग तुम्हाला विचारलं की, विचारणार नाही तरी पण आपल्याला माहित असावं की लार्जेस्ट लिव्हिंग सेल कोण आहे, तर ऑस्ट्रिचचं एग येते. आणि सर्वात स्मॉलेस्ट विचारलं तर मायकोप्लाझ्म ही सर्वात स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आपल्याला पाहायला मिळते. आता आपण सेलचं बेसिक स्ट्रक्चर जाणून घेऊ. एका सेलमध्ये नेमकं असतं काय, तर एका सेलमध्ये असतं सेल वॉल, त्याला आपण पेशी भित्तिका म्हणतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन, ज्याला आपण पेशी पटल म्हणतो. त्यानंतर सायटोप्लाझम, ज्याला आपण पेशी द्रव म्हणतो. त्यानंतर त्याच्यामध्ये असतं न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, आणि त्याच्यानंतर सेल ऑर्गनल्स म्हणजे पेशी अंगके. किमान एका सेलमध्ये एवढं सगळं असतं. आता सेल वॉल ही सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये, सगळ्या प्रकारच्या सजीवांमध्ये असते का, तर नाही. सेल वॉल ही फक्त बॅक्टेरिया प्लस प्लांट्स आणि फंगाय ह्याच्यामध्येच पाहायला मिळते. अॅनिमल्स मध्ये किंवा आपल्या सेलमध्ये ही सेल वॉल पाहायला मिळत नाही. म्हणजे पेशी भित्तिका ही बॅक्टेरिया असू दे किंवा प्लांट्स वनस्पती असू दे किंवा फंगाय ह्यांच्यामध्ये पाहायला मिळते. अॅनिमल्स मध्ये सेल वॉल आपल्याला मिळत नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे जवळपास सर्वच पेशीमध्ये असतं. सायटोप्लाझम पण सर्वच पेशीमध्ये असतं. वेगवेगळे सेल ऑर्गनल्स आणि न्यूक्लियस पण असतं. ठीक आहे, आता हे बेसिक स्ट्रक्चर झालं की एवढा सेल मध्ये असतच असतं. एक 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 बघायला घेऊ की सेलचे कंपोनंट्स काय, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, सेल वॉल असतं, न्यूक्लियस असतं, सायटोप्लाझम असतं, वेगवेगळ्या प्रकारचे सेल ऑर्गनल्स असतात. ह्याला आपण आता वन बाय वन बघायला चालू करू. ह्या दोन टाइप दिल्यात तुम्हाला, प्लांट सेल आणि अॅनिमल सेल. याचं फक्त नावपाठ लक्ष देऊन वाचा. आता सर्वात पहिला बघायचं आपल्याला सेल वॉल. जेव्हा मी तुम्हाला सेल सांगितली त्याचा सर्वात बाहेरचा कंपोनंट कोण होता, तर हा सेल वॉल होता. ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये असणार आहे सेल मेम्ब्रेन. आता मी काय सांगितलेलं की सेल वॉल ही प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये नसते. ठीक आहे, तर पहिला जाणून घेऊ सेल वॉल काय, तर नॉन लिव्हिंग आहे आणि रिजिड आहे. ठीक आहे, सेल वॉल काय, नॉन लिव्हिंग आहे आणि रिजिड आहे, म्हणजे असजीव आणि रिजिड आहे. त्याच्यानंतर सर्वात बाहेर आउटर कव्हरिंग, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं बाहेरचं कव्हरिंग कोण तयार करतं, तर सेल वॉल तयार करतं. त्यानंतर ह्याचं काम काय, तर सेलला किंवा जी पेशी आहे त्या पेशीला आकार देणं, त्याला शेप देणं, हे त्याचं काम. त्याच्यानंतर सेल वॉल असतं कशामध्ये आणि असतं तर ते कशापासून तयार झाले हे पण आपल्याला माहित पाहिजे. जोड्या लावायला साधा सिंपल प्रश्न येऊ शकतो की
प्लांट्स मध्ये सेल वॉल असतं का? तर हा, प्लांट्स मध्ये सेल वॉल असतं. कशापासून बनलंय? सेल्युलोज पासून. बॅक्टेरिया मध्ये सेल वॉल असतं का? असतं. कशापासून तयार झाले? पेप्टिडोग्लायकेन. फंगाई मध्ये सेल वॉल असतं का? तर असतं. कशापासून तयार झाले? कायटिन. एनिमल्स मध्ये सेल वॉल असतं का? नाही. व्हायरस मध्ये सेल वॉल असतं का? नाही. नसणाऱ्यांमध्ये माहित पाहिजे. एनिमल्स मध्ये सेल वॉल नसतं, व्हायरसेस मध्ये सेल वॉल नसतं. असतं कशामध्ये? प्लांट्स मध्ये. प्लांट्स कशापासून तयार झाले? सेल्युलोज. बॅक्टेरिया मध्ये पेप्टिडोग्लायकेन. फंगाई मध्ये कायटिन पासून तयार झाले. हे आपल्याला बेसिक नावं जोड्या लावासाठी माहित पाहिजे. ठीक आहे, पुढचा चालू करूया. सेल वॉल झाला. आता मी तुम्हाला सांगितले की ही सेल आहे आपली. ह्या सेलचं हे असणार आहे आपलं सेल मेम्ब्रेन असणार आहे. ह्याच्या बाहेर असलं तर ते असणार आहे सेल वॉल. ठीक आहे, आता सेल मेम्ब्रेन हे सगळ्यांनाच असतं. ठीक आहे, सेल मेम्ब्रेन किंवा ह्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणलं जातं, पेशी पटल. ठीक आहे, कशापासून तयार झाली? लिपिड्स आणि प्रोटीन्स. ठीक आहे, लगेच बॅक थ्रूला जायचं आणि सेल वॉलचं लगेच आठवायला चालू करायचं की प्लांट्स सेल्युलोज, त्यानंतर फंगाय कायटिन झालं, बॅक्टेरिया पेप्टिडोग्लायकेन हे त्याच्यापासून तयार झाले. लगेच आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन आठवलं पाहिजे. कशापासून तयार झाले? तर लिपिड्स आणि प्रोटीन्स पासून तयार झाले. ठीक आहे, म्हणजे प्रथिन आणि मेद याच्यापासून तयार झाले. तर ह्याची डिस्कव्हरी 1972 ला सिनर आणि निकल्सन या दोन सायंटिस्टने केली. ठीक आहे, आता ह्याला काय म्हटलं जातं? सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन म्हटलं जातं. आता सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय? परमेबल म्हणजे काय? एकमेकांना, आता आपली सेल आहे, त्या सेलच्या आतमध्ये एंट्री कोणाला द्यायचं आणि बाहेर मध्ये कोणाला द्यायचं हे ते सिलेक्ट करतं. परमेबल म्हणजे आतमध्ये आणि बाहेर मध्ये जे याला एंट्री देऊ शकते त्याला परमेबल म्हणतो. सिलेक्टिव्हली परमेबल म्हणजे काय? सिलेक्ट करतं की ह्या गोष्टी मला आत पाहिजेत, ह्या गोष्टी मला नको त्याला बाहेर टाकलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन अलोज परमिट्स द एंट्री अँड एक्झिट ऑफ सम मटेरियल इन अँड आउट ऑफ द सेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतं? जे मटेरियल आपल्याला गरजेचं आहे ते सेलच्या गरजेचं आहे ते आतमध्ये घेतं, जे नको आहे ते बाहेर टाकतं. आता हे जे मटेरियल आत आणि बाहेर जातं, ठीक आहे, त्याच्यावरनं दोन प्रकार पडते. ते असक्रिय त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपोर्ट आणि सक्रिय ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आपल्याला बघायचं आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बघण्यासाठी आपल्याला एक बेसिक एक्झाम्पल पाहिजे की समजा आपल्याकडे दोन बादल्या घेतल्यात आणि या दोन बादल्यामध्ये आपण पाणी भरले. ठीक आहे, एकामध्ये पाणी जास्त भरले, एकामध्ये आपण पाणी कमी भरले. आता मी काय सांगितले की ही ए नावाची बादली, ही बी नावाची बादली. ह्या ए नावाच्या बादलीतून बी नावाच्या बादलीमध्ये पाणी पाठवायचं. पाणी विदाउट इन नाही, फोर्स लावता पाणी ते सहजपणे आतमध्ये जाऊ शकतं. बरोबर, ह्याच्यामध्ये मला काय एनर्जी लागली का? नाही. पण मी तुम्हाला सांगितले की ए मधलं जे पाणी ते आपल्याला बी मधलं जे पाणी ते आपल्याला ए मध्ये पाठवायचंय. बी मधलं पाणी आपल्याला ए मध्ये पाठवायचंय. तेव्हा तुम्ही म्हणशील की सर आपल्याला याच्यामध्ये काहीतरी मोटर बिटर टाकायला पाहिजे जेणेकरून आपण हे पाणी इकडे घेऊन जाऊ. म्हणजे जेव्हा मी हाय कडून लो कडे निघाले तेव्हा मला एनर्जीची गरज नाही, ते काम ऑटोमॅटिक होते. पण जेव्हा मी लो कडून हाय कडे जायचं म्हणतो तेव्हा मला एनर्जीची गरज 100% भासते. ठीक आहे, तर जेव्हा एखादा सबस्टन्स मूव्ह होतो हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे, त्याला आपण म्हणणार आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? जेव्हा एखादा सबस्टन्स हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जातो त्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हटलं जातं, म्हणजे असक्रिय वहन. आता ह्याच्यामध्ये एनर्जीची गरज आहे का? नाही, ह्याच्यामध्ये एनर्जीची गरज नाही. त्याच्यानंतर ही मुवमेंट कशी असते? एकदम स्लो असते आणि ह्याच्यामध्ये मात्र स्मॉल मॉलिक्युल्स फक्त ट्रान्सपोर्ट केले जातात. हे सेलच्या बाबतीत सांगायला लावले. आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, लगेच आपले उदाहरण आठवायचं. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बरोबर ह्याच्या उलट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये हाय टू लो असतं, ह्याच्यामध्ये सबस्टन्सचं जे मुवमेंट आहे ती लो कॉन्सन्ट्रेशन कडून कुठे पाठवायचे? हाय कॉन्सन्ट्रेशन कडे पाठवायचे. आता लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जाणार आहे म्हणजे आपल्याला काय गरज आहे? एनर्जीची गरज आहे. आता एनर्जी कशाची? एनर्जी करन्सी विचारतील तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज नोन एज द एनर्जी करन्सी, तर त्याला एटीपी ही एनर्जीची करन्सी आहे. एडेनोसिन ट्रायफॉस्फेट हे एटीपीचा लॉंग फॉर्म आहे. ह्याची मुवमेंट स्लो आहे, ह्याची मुवमेंट एकदम रॅपिड आहे. त्याच्यानंतर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये फक्त स्मॉल मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट केले जातात. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये लार्ज मॉलिक्युल्स पण ट्रान्सपोर्ट केले जातात. हा बेसिक डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस प्रोसेस माहित पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितले की एक सेल आहे आपली, ह्या सेल मध्ये काय काय येऊ शकतं? तर तुम्ही म्हणशील की सर सेलला आपल्याला ऑक्सिजन लागतो, सेलला आपल्याला वॉटर लागते, ह्या दोन गरजेच्या गोष्टी त्या आतमध्ये जातील. बरोबर, आता समजा सेल मध्ये CO2 ची गरज आहे का? नाही. CO2 वेस्ट प्रोडक्ट आहे, बाहेर येणार. तसंच आणखी काहीतरी वेस्ट मटेरियल असेल ते बाहेर येईल. त्याचबरोबर जास्त वॉटर झालं तर ते बाहेर येईल. आता दोन प्रोसेस होतात की एक मध्ये वॉटर आत जाते आणि दुसऱ्यामध्ये बाकीची मटेरियल. जेव्हा एखादं मटेरियलचं वॉटर सोडून कोणतं पण मटेरियल असू दे त्याचं पेशीच्या आत आणि बाहेर वहन केलं जातं, त्याला आपण म्हटलं जातं डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय? एंट्री ऑर एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक O2 आणि CO2, म्हणजे जे ऑक्सिजन आणि CO2 आहे ह्याच्यासारख्या मॉलिक्युल्सचं एंट्री आणि एक्झिट केलं जातं सेल मध्ये, तर त्याला आपण म्हणणार आहे डिफ्युजन. आणि ऑस्मॉसिस म्हणजे काय? सेम हीच प्रोसेस, एंट्री आणि एक्झिट असणार आहे आपल्या वॉटरची. ठीक आहे,
वॉटरचं जेव्हा ट्रान्सपोर्ट असेल तेव्हा ऑस्मॉसिस म्हणणार आहे. वॉटर सोडून बाकीचं कशाचं ट्रान्सपोर्ट असेल तर त्याला आपण डिफ्युजन म्हणणार आहे. ऑस्मॉसिस हे फक्त आणि फक्त वॉटर रिलेटेड असतं, डिफ्युजन हे सर्वांच्या रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतं. आता हे आपल्याला खाली एक्झाम्पल दाखवले की सेलच्या आतमध्ये वॉटर आल्यानंतर काय होतं, बाहेर गेल्यानंतर काय होतं. ठीक आहे, जसं की तुम्हाला बाहेर वॉटर गेल्यानंतर सेल आपल्याला श्रिंक झालेले पाहायला मिळते. ठीक आहे, आतमध्ये वॉटर आल्यानंतर सेल आपल्याला इथं 3 नंबरच्या आतमध्ये सेल आल्यानंतर सेल आपल्याला मोठी झालेली पाहायला मिळते. आणि जेव्हा आत पण तेवढ्याच क्वांटिटी मध्ये येते, बाहेर पण तेवढ्याच क्वांटिटी मध्ये येते, तेव्हा सेल मध्ये बदल होत नाही. ठीक आहे, आता आपण याच्यावरनं सोल्युशनचा प्रकार बघणार आहे. पहिला ऑस्मॉसिस म्हणजे काय सांगितले की वॉटरचं ट्रान्सपोर्ट सेलच्या आत किंवा बाहेर होतं, त्याला काय म्हणणार आपण, ऑस्मॉसिस होणार. आता दोन प्रकार सांगितले, दोनच कंडिशन होऊ शकतात, एकतर सेलच्या आतमध्ये पाणी येऊ शकतं किंवा सेलच्या बाहेर जाऊ शकतं. जेव्हा सेलच्या आतमध्ये पाणी येतं त्याला आपण म्हणतो एंडॉस्मॉसिस. म्हणजे कोणताही सॉल्व्हंटची मुवमेंट ही सेलच्या आतमध्ये असते तर त्याला म्हणणार आहे आपण एंडॉस्मॉसिस म्हणणार आहे. जेव्हा सेलच्या बाहेर वहन होतं तर त्याला आपण म्हणणार आहे एक्झॉस्मॉसिस. एंडॉस्मॉसिस म्हणजे एंटर, एक्झॉस्मॉसिस म्हणजे एक्झिट. लक्षात ठेवा, एक्झो वरनं एक्झिट लक्षात ठेवा. एक्झिट म्हणजे एक्झॉस्मॉसिस इज द मूवमेंट ऑफ द सॉल्व्हंट आउटसाइड द सेल, सेलच्या बाहेर, आणि एंडॉस्मॉसिस म्हणजे सेलच्या आत. आता याच्यातून 3 सोल्युशन तयार होतात, हायपोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन आणि आयसोटोनिक सोल्युशन. हे परीक्षेच्या दृष्टीने काही एवढे इम्पॉर्टंट नाही तरी पण सांगतो. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, याच्यामध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन सेलच्या आतमध्ये जास्त असतं ऍज कम्पेअर टू बाहेर. मग ह्या कंडिशनला काय होतं, एक्झॉस्मॉसिस म्हणजे सेल मधलं पाणी बाहेर जातं. अशा वेळी काय होतं, सेल श्रिंक होते. ठीक आहे, एखादी वस्तू आहे त्याच्यातलं मी पाणी काढलं, ऑब्विसली तो काय होणार, श्रिंक होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर हायपोटोनिक म्हणजे काय, बाहेर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, आतमध्ये कमी. मग काय होणार, एंडॉस्मॉसिस, बाहेरचं पाणी सेलच्या आतमध्ये येणार. आतमध्ये येणार तेव्हा एंडॉस्मॉसिस होणार. पाणी बाहेरचं सेलच्या आतमध्ये गेलं म्हणजे सेल फुगायला चालू करेल, सेल आपली स्वेल होईल. आयसोटोनिक म्हणजे काय, दोन्ही मिडियम म्हणजे काय, सेलच्या बाहेरचं मिडियम आणि सेलच्या आतलं मिडियम दोन्ही काय असतं, इक्वल असतं. ठीक आहे, इक्वल असल्यामुळे जे काय आपलं वॉटर असेल त्याची मुवमेंट ना की आत होत ना की बाहेर, म्हणजे याच्यामध्ये कोणतीही मुवमेंट पाहायला मिळत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, हायपोटोनिक मध्ये सेल श्रिंक होते, सॉरी हायपोटोनिक मध्ये श्रिंक होते, हायपोटोनिक मध्ये स्वेल होते, आणि आयसोटोनिक मध्ये कोणताही बदल जाणवत नाही. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं न्यूक्लियस. जसं आपल्या शरीरामध्ये ब्रेनचं काम आहे, ब्रेनचं काम काय आहे की आपल्या शरीरामध्ये सगळं मॅनेज करणं, की आपलं शरीर व्यवस्थित चालते का नाही, म्हणजे कंट्रोल करायचं काम आहे. तसं एखादी सेल असते, त्या सेलमध्ये कंट्रोलिंगचं काम करतं न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे आपण त्याला म्हणतो केंद्र. आता न्यूक्लियसचा विचार केला तर न्यूक्लियस हे आपलं कंट्रोलिंग सेंटर आहे. त्याच्यानंतर ह्याला डबल मेम्ब्रेन आहे. किती मेम्ब्रेन आहे, डबल म्हणजे 2 ह्याला पटल आहेत, आणि त्या पटलावरती आपल्याला पोर्स पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे छोटे छोटे आपल्याला छिद्र पाहायला मिळतात. म्हणजे न्यूक्लियसचे जे मेम्ब्रेन आहे त्या न्यूक्लियसच्या मेम्ब्रेन वरती आपल्याला पोर्स पाहायला मिळतात. प्रत्येक न्यूक्लियस मध्ये डीएनए असतो. ठीक आहे, तुम्हाला विचारतील की सेलच्या कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये डीएनए असतो. ठीक आहे, तर मी आता सांगतो की न्यूक्लियस म्हणजे केंद्रकामध्ये डीएनए असतो, स्वतःचा डीएनए असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन कोण आहे तर क्लोरोप्लास्ट. ठीक आहे, क्लोरोप्लास्टला स्वतःचा डीएनए असतो, क्लोरोप्लास्टला पण स्वतःचा डीएनए असतो. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियाला पण स्वतःचा डीएनए असतो. ठीक आहे, एवढ्या आहेत, ह्यांना स्वतःचा डीएनए आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता क्रोमॅटिन आणि क्रोमोझोम म्हणजे काय, जेव्हा मी तुम्हाला इथं डीएनए सांगितलं की न्यूक्लियस मध्ये डीएनए असतो. आता तो डीएनए कायम अशा फॉर्म मध्ये असतो का, नाही. त्या डीएनए समजा जर स्कॅटर फॉर्म मध्ये असेल, कसं आपण न्यूक्लियस मध्ये पसरलेला असेल, तेव्हा त्या कंडिशनला आपण म्हणणार आहे क्रोमॅटिन. म्हणजे सेल आहे, त्या सेल मध्ये न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये डीएनए कसा आपण स्कॅटर झालाय तर त्याला आपण म्हणणार आहे क्रोमॅटिन. पण जेव्हा सेल डिव्हिजन होते, सेल डिव्हिजन म्हणजे काय, एखादी सेल आहे त्याचं आपल्याला 2 भागामध्ये समान डिव्हिजन करायचं आहे, त्यावेळी सेल कंडेन्स होते. काय होते, कंडेन्स आणि हायली कॉइल्ड होते. कॉइल्ड झाल्यानंतर ते आपल्याला व्हिज्युअली अशी दिसायला चालू होते, त्याला आपण म्हणणार आहे क्रोमोसोम. काय म्हणणार आहे, क्रोमोसोम. ठीक आहे, क्रोमॅटिन म्हणजे स्कॅटर्ड प्रकारचं असतं, आणि डीएनए कॉइलिंग झालं, कॉइलिंग झाला, कंडेन्स झाला, तेव्हा जो आपल्याला स्ट्रक्चर मिळतं त्याला आपण क्रोमोसोम म्हणणार आहे. क्रोमोसोम कशापासून बनलेला असतो तर डीएनए पासून ऑब्विसली बनलाय, आणि डीएनए पासून बनता बनता त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट असते ती म्हणजे प्रोटीन. जर डीप मध्ये जास्तच प्रश्न विचारला की प्रोटीन असतं कोणतं, कोणतं प्रोटीन असतं, तर ते प्रोटीन असतं हिस्टोन. कोणतं प्रोटीन असतं, हिस्टोन नावाचं प्रोटीन असतं. ठीक आहे, आणखीन एक कन्सेप्ट सांगतो की एखादा समजा डीएनए चा असा स्ट्रँड आहे. ठीक आहे, हा डीएनए, तर या डीएनए वरची छोट्या सेगमेंटला आपण म्हणतो जीन. काय म्हणतो त्याला आपण, जीन म्हणजे जनुक म्हणतो. हा डीएनए नंतर हा डीएनए कंडेन्स होईल, त्याच्यापासून तयार होईल क्रोमोसोम. म्हणजे आपण कळलं की सर्वात छोटी युनिट कोण आहे, जीन. जीन कशावरती आहे तर डीएनए वरती, आणि डीएनए कशावरती तर क्रोमोसोम वरती. ठीक आहे, म्हणजे जीन, डीएनए आणि डीएनए थ्रू क्रोमोसोम अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आता सेल, सेल मध्ये मी तुम्हाला सांगितले की न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस वरून परत 2 प्रकार पडतात. ठीक आहे, सांगितलं मी तुम्हाला सेल आहे, सेलचं न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे. पण न्यूक्लियसला मेम्ब्रेन नसलं तर
जर न्यूक्लियसला मेम्ब्रेन नसलं तर त्या सेलला म्हणणार आहे प्रोकॅरियोटिक सेल, आणि असलं तर त्याला आपण म्हणणार आहे युकॅरियोटिक सेल. मराठीमध्ये आपण ह्याला आदिकेंद्री म्हणणार आहे आणि याला दृश्य केंद्री म्हणणार आहे. ठीक आहे. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे सगळे बेसिक बेसिक फीचर, ठीक आहे, आणि युकॅरियोटिक म्हणजे सगळे ऍडव्हान्स फीचर. ह्या दृष्टीनेच आपण लक्षात ठेवायचं. प्रोकॅरियोटिकची साईज किती असते? एकदम स्मॉल साईज असते, 1 ते 10 मायक्रोमीटर. युकॅरियोटिकची सेलची साईज जवळपास 5 ते 100 मायक्रोमीटर आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्यातलं मटेरियल जे असतं, आता न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही. न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही म्हणजे काय? सेल मधलं जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही ह्याचा अर्थ काय? न्यूक्लियस मेम्ब्रेन जे नसल्यामुळे त्यातलं मटेरियल कसं पण पसरलं असेल, ठीक आहे, म्हणजे अनडिफाईन्ड, नो न्यूक्लियर मेम्ब्रेन, ठीक आहे. न्यूक्लियर मटेरियल काय? अनडिफाईन्ड आहे, ठीक आहे, म्हणून त्या सर्वाला काय म्हणतो आपण? न्यूक्लियड म्हणतो. काय म्हणतो आपण? न्यूक्लियड. आणि याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतं, कारण का ह्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे म्हणजे त्याला पर्टिक्युलर शेप मिळाला, बरोबर. प्रोकॅरियोटिक मध्ये सिंगल क्रोमोझोम असतो. युकॅरियोटिक मध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त क्रोमोझोम पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत, म्हणजे पेशी अंगके आपल्याला पाहायला मिळत नाहीत, ज्याला कव्हरिंग असतं ते वाले. ह्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स आपल्याला पाहायला मिळतात. आता सेल ऑर्गेनेल्स बघायचे, मराठीमध्ये आपण त्याला म्हणणार आहे पेशी अंगके. पेशी अंगके म्हणजे काय? तर लिटल कंपोनेंट्स ऑर्गनाइज स्ट्रक्चर विदिन द सेल. सेलच्या आतमध्ये बाकीचे जे काही कंपोनेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार? सेल ऑर्गेनेल्स किंवा पेशी अंगके, ठीक आहे. याचं वेगळं काम वगैरे एक एक आपण जाणून घेणार, प्रत्येक ऑर्गनेल आपण बघणार. तर सेल ऑर्गनेल्स आपण विभाजन पहिला कशाच्या दृष्टीवरती केले, की त्याला जे मेम्ब्रेन आहे, मी सांगितलं तुम्हाला मेम्ब्रेन आहे, ठीक आहे. आता मेम्ब्रेन असणं आणि ते मेम्ब्रेन किती लेयर्स आहे त्याच्यावर आपण फरक केला. पहिला गट मी असा घेतलाय ज्याच्यामध्ये सिंगल मेम्ब्रेन वाले सगळे टाकले, ते म्हणजे एकच मेम्ब्रेन आहे. दुसरा ग्रुप मी असा घेतलाय ज्याच्यामध्ये डबल मेम्ब्रेन आहे. तिसरा ग्रुप असा घेतलाय ज्याच्यामध्ये मेम्ब्रेनच नाही. तर हे असं का केलं, की तुम्हाला आठवावं की सिंगल मेम्ब्रेन वाला कोण आहे, डबल मेम्ब्रेन वाला कोण आहे आणि मेम्ब्रेन नसणार कोण आहे, एका इमेज मध्ये तुम्हाला कव्हर होऊन जाईल. जसं की व्हॅक्यूल एकच मेम्ब्रेन असते, लायसोसोम एकच मेम्ब्रेन असते, गोल्गी ॲपॅरेटस एकच मेम्ब्रेन असते, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम एकच मेम्ब्रेन असते. हे सर्व गोष्टी एका मेम्ब्रेन पासून या सर्वांना एकच मेम्ब्रेन असतं. पुढचा येतो डबल मेम्ब्रेन वाला मायटोकॉन्ड्रिया. न्यूक्लियस न्यूक्लियस आता बघितलं आपण, दोन मेम्ब्रेन असतात त्याच्यावरती पोर्स असतात, आणि प्लास्टिड्स ह्या सर्वांवरती डबल मेम्ब्रेन असतं. आणि मेम्ब्रेनच नसणारे कोण कोण आहेत? रायबोझोम आणि सेंट्रोसोम, ठीक आहे, ह्यांना नसतं. कव्हरिंग मेम्ब्रेन म्हणजे काय? त्याच्यावरती कव्हरिंग किती लेयर्स आहे? सिंगल लेयरचं व्हॅक्यूल्स, लायसोसोम, गोल्गी ॲपॅरेटस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. डबल लेयरचे मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, प्लास्टिड्स, नसणारे रायबोझोम आणि सेंट्रोसोम. चला पहिला बघायचा आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ठीक आहे. आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं काम काय ते सांगतो पहिला. आपली सेल आहे, सेल मध्ये मी न्यूक्लियस सांगितलं, तर न्यूक्लियसच्या भोवती आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहायला मिळतो. काय मिळतो? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आपल्याला असं स्ट्रक्चर असतं सेल मध्ये, म्हणजे हे तुम्हाला जे इकडे दिसते स्ट्रक्चर ते आपलं झालं एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं. त्याचे दोन प्रकार पडते. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा सरफेस असा असला, ठीक आहे. समजा एखादा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, त्याच्यावरती रायबोसोम आहेत. काय? रायबोसोम. जसं की हा तुम्हाला ब्लू कलरचा दिसतोय तो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, पिंक कलरचा दिसते ते काय? रायबोसोम आहे, ठीक आहे. आता ह्या रायबोसोमचं काम काय ते पुढे बघणार आहे, तरी पण आता सांगतो. रायबोसोमचं काम असतं प्रोटीनचं. काय काम असतं? प्रोटीन सिंथेसिस करायचं काम असतं. म्हणजे ज्याच्यावरती जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्याच्यावरती रायबोसोम आहे, म्हणजे त्याचा सरफेस कसा असणार आहे? असं खडबडीत असणार आहे, बरोबर. खडबडीत आहे म्हणूनच त्याचं नाव पडलं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ठीक आहे. असं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ज्याच्यावरती रायबोसोम अटॅच आहे, त्याचा कसा असतो? आउटर सरफेस रफ असतो, म्हणून त्याला त्याचं नाव पडलं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता ऑब्विसली त्याच्यावरती रायबोसोम आहे. रायबोसोम आहे म्हणजे तो काय सिंथेसिस करणार? प्रोटीन सिंथेसिस. साधा सोपं एका लाईन मध्ये सांगायचं झालं तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कशा सिंथेसिस करतो? तर प्रोटीनचं सिंथेसिस करतो आणि त्याचं पुढे ट्रान्सपोर्ट करतो. आता स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय? सगळ्याच एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती रायबोसोम असतात असं नाही. काय काय याच्यामध्ये रायबोसोम असा आपला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मिळाला, त्याच्यावरती आपल्याला रायबोसोम नाही मिळाली, तर तो स्मूथ असणार आहे, सपाट असणार आहे, तर त्याला आपण म्हणणार आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय तयार करतो? तर लिपिड्स तयार करतो. तर लक्षात काय ठेवायचंय? तर रफ एंडोप्लाझमिकला रायबोसोम अटॅच असतात आणि काय तयार करतो? प्रोटीन तयार करतो. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला रायबोसोम अटॅच नसतात, ठीक आहे, आणि तो काय तयार करतो? तर लिपिड्स तयार करतो. पुढचा येतो मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला मराठीमध्ये आपण म्हणतो तंतुकणिका. ह्याला पण किती मेम्ब्रेन असतं? डबल मेम्ब्रेन असतं. किती असतं? डबल मेम्ब्रेन. आता याच्यामध्ये आतमध्ये असं तुम्हाला डीप आतमध्ये गेलेलं दिसेल, ठीक आहे, तर याला आपण म्हणतो क्रिस्टी. काय म्हणतो? क्रिस्टी. मायटोकॉन्ड्रिया कशासाठी इम्पॉर्टंट आहे? तर एरोबिक रेस्पिरेशन. कशासाठी? एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे असं रेस्पिरेशन जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये केलं जातं, त्याला एरोबिक म्हणतो. दुसरं येतं एरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन असं जे की ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये केलं जातं, अनएरोबिक, ठीक आहे. एरोबिक रेस्पिरेशन
साठी मायटोकॉन्ड्रिया गरजेचा आहे. आणि मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं तर पॉवर हाऊस ऑफ द सेल. काय म्हटलं जातं? पॉवर हाऊस ऑफ द सेल. म्हणजे काय, इथं सेलला जी लागणारी सगळी एनर्जी आहे, कशाच्या फॉर्म मध्ये सांगितलेली एनर्जी मी तुम्हाला, एटीपीच्या फॉर्म मध्ये जी एनर्जी आहे ती तयार केली जाते, ती मायटोकॉन्ड्रिया मध्ये तयार केली जाते. ह्याच्यामध्ये स्वतःचा डीएनए मॉलिक्युल आहे, फ्यू आरएनए आणि रायबोसोम पण ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. पुढचा येतो प्लास्टिड्स. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या झाडांची फुलं वेगवेगळ्या कलरची असतात. कोण ग्रीन कलर असतो, कोण काय कलर असतो, म्हणजे प्रत्येकाचा कलर कसा आहे वेगवेगळा आहे. ठीक आहे, त्याला कलर येण्यासाठी कोण असतं? प्लास्टिड्स. ठीक आहे, प्लास्टिड्स हे अॅनिमल सेल मध्ये नसतं. प्लास्टिड्स तीन प्रकारचे आहेत: क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट म्हणजे असे ज्यांच्यामध्ये कलर असतो, ज्याच्यामध्ये कलर प्लास्टिड असतात त्यांना आपण म्हणतो क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट म्हणजे ज्यांच्यामध्ये कलर नसतो, कलरलेस प्लास्टिड असतात त्यांना ल्युकोप्लास्ट म्हणतो. क्रोमोप्लास्ट म्हणजे कलर असतो. आता क्लोरोप्लास्ट म्हणजे काय? क्लोरोप्लास्ट म्हणजे असे प्लास्टिड ज्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. आता या क्लोरोफिलचं काम काय? क्लोरोफिल असतं कुठं? तर लीव्हज मध्ये असतं, झाडांच्या लीव्हज मध्ये असतं. ठीक आहे, काय लीव्हज मध्ये काम करतं? तर सनलाइट ट्रॅप करतात, त्याच्यापासून तयार करतं, त्याच्यापासून फोटोसिंथेसिस प्रोसेस तयार करते, त्याच्यापासून एनर्जी तयार करायचं काम करतं. चला, आपल्याला महत्वाचा क्लोरोप्लास्ट आहे. कोणत्या रंगाच्या झाडाची पानं ग्रीन कलरची आहेत? ग्रीन कलरचं प्लास्टिड आहे क्लोरोप्लास्ट. कशासाठी महत्वाचं आहे? तर फोटोसिंथेसिस करतं, आणि फोटोसिंथेसिस थ्रू काय तयार करतं तर अन्नाचं सिंथेसिस करतं. ठीक आहे, त्यानंतर ग्रीन कलर वेरियस पार्टला ग्रीन कलर द्यायचं काम क्लोरोप्लास्ट करतं. आणखीन काय करतं तर जो ऍटमॉस्फिअर मधला जो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं मेंटेन करायचं काम हा पण करतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्वतःचा डीएनए मॉलिक्युल आपण आपल्याला क्लोरोप्लास्ट मध्ये पाहायला मिळतो. पुढचा येतो रायबोसोम. ठीक आहे, आता रायबोसोम याला मेम्ब्रेन आहे का? नाही. मी सांगितलेलं तुम्हाला ह्याच्यामध्ये हा चार्ट तुमच्या लक्षात राहिला तर कळेल की रायबोसोमला मेम्ब्रेन आहे का, तर नाही. रायबोसोमला स्वतःला मेम्ब्रेन नाही. ठीक आहे, मेम्ब्रेन लेस ऑर्गनल आहे. त्याच्यानंतर काय तयार करतो हा? प्रोटीन सिंथेसिस करतो. रायबोसोम काय करतो? प्रोटीन सिंथेसिस करतो. आणि हा बोथ प्रोकॅरियोटिक मध्ये पण असतो आणि युकॅरियोटिक मध्ये. आता प्रोकॅरियोटिक मध्ये का? कारण मी तुम्हाला सांगितलं प्रोकॅरियोटिकची डेफिनेशन, ह्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स नसतात. म्हणजे काय, मेम्ब्रेन नसणारे ह्याच्यामध्ये असू शकतात, मेम्ब्रेन असणारे नसतात. पण मेम्ब्रेन, आता ह्याला रायबोसोमला मेम्ब्रेनच नाही, म्हणजे रायबोसोम हा प्रोकॅरियोटिक मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि युकॅरियोटिक मध्ये पण पाहायला मिळतो. पुढचा येतो गॉल्गी कॉम्प्लेक्स. ठीक आहे, आता गॉल्गी कॉम्प्लेक्सचं बघितलं तर गॉल्गी कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला अशा पिशव्या दिसतील. ठीक आहे, म्हणजे 5 ते 8 आपल्याला प्लॅटेड सॅक्स दिसतील. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं की जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने जो प्रोटीन तयार केलाय तो वेसिकल्स थ्रू ह्या गॉल्गी ॲपॅरेटस मध्ये येतो. ठीक आहे, गॉल्गी ॲपॅरेटस मध्ये आल्यानंतर गॉल्गी ॲपॅरेटस काय करतो? त्याला मॉडिफाय करतो, त्याला सॉर्ट करतो आणि त्याला पॅक करतो. ठीक आहे, म्हणजे आलाय त्याला काय करायचं, प्रोटीन जो आलाय त्याला मॉडिफाय करायचं, त्याला सॉर्टिंग करायचं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीन्सना, आणि त्यांना पॅक करून सगळीकडे पाठवायचं, जिथं गरज आहे त्या साईड वरती पाठवायचं. जर तुम्हाला विचारलं गॉल्गी ॲपॅरेटस कॉम्प्लेक्सचं काम काय, तर मॉडिफिकेशन करायचं, त्याचं प्रोटीन आलंय ते त्याचं सॉर्टिंग करायचं, पॅकेजिंग करायचं, त्याला पुढे सेंड करायचं, जिथं सेल मध्ये लागते तिथं प्रोटीन पाठवायचं. म्हणून फंक्शन काय आहे तर सिक्रेशन ऑफ सिक्रेटरी ऑर्गन ऑफ द सेल. त्यानंतर काय करतं, सिक्रेटरी वेसिकल्स आहे, आणि हेल्प काय करतं तर लायसोसोम, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल तयार करण्यामध्ये मदत करतं. कोणी डिस्कव्हर केलं गॉल्गी कॉम्प्लेक्स तर कॅमिलो गॉल्गी या सायंटिस्टने केलं. यांना 1906 साली नोबेल प्राइज याच्यासाठी मिळालेला आहे. पुढचा येतो लायसोसोम. लायसोसोमचं तुम्हाला महत्वाचं काम काय तर लायसोसोमचं एकच लक्षात ठेवायचं, सुसाइड बॅग्स. ठीक आहे, चला एक 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 बघू. पहिला सिंगल मेम्ब्रेन आहे, एकच मेम्ब्रेन आपल्याला याला पाहायला मिळतं. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये फुल डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. ठीक आहे, पुढचं ह्याचं काम काय तर सेलच्या आतमध्ये व्हायरसेस आले, बॅक्टेरिया आले, त्यांना डिस्ट्रॉय करणं. दुसरा काय, एखाद्या सेलचं मेम्ब्रेन, ठीक आहे, किंवा सेल ऑर्गनल, मी सांगेल आता आपण जेवढे सेल ऑर्गनल बघितले त्याची काही लाईफ टाइम वॉरंटी का नाही, आज ना उद्या खराब होतील. खराब झाल्यानंतर त्याला डायजेस्ट करायचं काम कोण करतं तर लायसोसोमच करतं. आता लायसोसोम हा स्वतः एक सेल ऑर्गनल आहे. आज ना उद्या लायसोसोम स्वतः खराब होणार आहे. स्वतः खराब झाल्यानंतर लायसोसोम काय करतो की स्वतःलाच ब्रस्ट करतो, ब्रस्ट म्हणजे फोडतो, आणि स्वतःच्या सेल काय करतो डायजेस्ट करायला चालू करतो. मग हे काय झालं, आत्महत्या केल्यासारखं झालं ना, की स्वतःच मरणार. तर म्हणून आपण याला काय म्हणतो, सुसाइड बॅग्स म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर बाकीचं ड्युरिंग स्टार्वेशन म्हणजे उपाशी असेल तेव्हा काय होतं तर लायसोसोम डायजेस्ट स्टोर्ड प्रोटीन्स आणि फॅट्स पण डायजेस्ट करायला चालू करतं. पुढचं येतं व्हॅक्युल्स. व्हॅक्युल्सचं काय तर व्हॅक्युल्सचं महत्वाचं काम आहे स्टोरेज. ठीक आहे, स्टोरेजचं महत्वाचं काम आहे. त्याच्यानंतर ह्याला पर्टिक्युलर शेप साईज काय नसतं, जसं स्टोरेज बदल त्याच्यानुसार याचा आकार बदलत राहतो. ह्याला मेम्ब्रेन, सिंगल मेम्ब्रेन आपल्याला पाहायला मिळतं. काय करतं तर ऑस्मोटिक प्रेशर मॅनेज करायचं काम करतं. त्याच्यानंतर मेटाबॉलिक जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते किंवा एंड प्रोडक्ट्स आहेत त्यांना स्टोअर करायचं काम करतं. अॅनिमल मध्ये काय करतं, वेस्ट प्रोडक्ट असतील त्याला स्टोअर करतं. ठीक आहे, तर अमिबा मध्ये अन्न डायजेस्ट करायच्या अगोदर त्याच्यामध्ये साठवलं जातं. आणि प्लांट मधले व्हॅक्युल्स हे त्याच्यामध्ये सेल्स भरून त्याच्या प्लांट सेलला काय देतं, टर्जिडिटी देतं, म्हणजे फुगीरपणा द्यायचं काम करतं. ठीक आहे, तर हे झाले आपल्या आजचं
लेक्चरचं आपल्या सेल आणि सेलच्या डिफरंट टाइप्स. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सेलचे डिफरंट टाइप्स, त्याच्यानंतर सेल ऑर्गॅनिल्स बघितले आणि याची डिटेल इन्फॉर्मेशन घेतली. ठीक आहे. तर व्हिडिओ आपण इथंच एंड करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या क्षितिज आय सी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.